तुम्ही शरीराने तंदुरुस्त आहे म्हणजे कसं ह्याचं उत्तर आहे ना तुम्हाला आज शोधायचं आहे. तुम्ही तंदुरुस्त कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, याच्यासाठी ना तुम्हाला रोज तुमच्या शरीराच्या काही गोष्टी कळून घेणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही त्या गोष्टी कळून घेताय का याच्यावर तुमचं शरीर अवलंबून असणार आहे. म्हणजे काय की तुम्हाला थकवा आलेला कळतोय का, तुम्हाला आळस आलेला कळतोय का, तुम्हाला चिडचिड होते कळतंय का, तुम्हाला भूक लागते कळतंय का, तहान लागली कळतंय, तुम्हाला टॉयलेटला जायचं कळतंय, तुम्हाला युरिनला म्हणजे लघवीला जायचं कळतंय, तुम्हाला जांभई येते, तुम्हाला गॅस होत आहे, तुम्हाला काय जे थकवा आळस काय जे काय येत आहे ना हे सगळं तुम्हाला कळतंय का. जर हे सगळं होतंय तुम्हाला तर तुम्ही फिट नाही. पण हे तुम्हाला होत नाही आहे म्हणजे तुम्ही फिट आहे. म्हणजे कोणाचं वजन वाढलंय कमी झालंय काय झालंय याच्यावर फिटनेस असत नाही. तुम्हाला थकवा येत नाही, तुम्हाला आळस येत नाही, तुमचं माइंडसेट चांगलं राहतं, तुमची चिडचिड होत नाही, मानसिक संतुलन चांगलं राहतं, कामात उत्साह राहतो, त्याच्यानंतर तुम्ही चांगलं जेवण चांगलं करू शकता, खाल्लेलं जेवण पचतं, तुम्हाला चांगली झोप लागते. यालाच पौष्टिक आहार यालाच आहे ना सगळ्यात तंदुरुस्त म्हणतात. आणि ह्या सगळ्या गोष्टी जर चांगल्या झाल्या तर तुमचं शरीर पौष्टिक चांगलं चाललंय. नाहीतर मग तुमच्या शरीरात बरेच काय 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 प्रकार चालू असतात.